नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बातमी मुंबई येथून. मुंबईचे माजी शरीफ सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, लायन्स क्लब मुंबईचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयडियल ग्रुप आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून डॉक्टर जगन्नाथराव हेगडे वाढदिवस कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार 7 जून 2026 रोजी दुपारपासून या स्पर्धेला आरंभ झाला ते सायंकाळी या स्पर्धेचं समारोपन झालं. या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील विविध शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. असे तब्बल 65 विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आदरणीय गोविंदराव मोहिते सर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते श्री लीलाधर चव्हाण सर, विलास डांगे यांनी मुंबईचे माजी शरीफ डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांचे स्वागत करीत त्यांना शतायू शिवहा अशा भरभरून आनंदमयी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे माजी शरीफ डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. सायंकाळी बक्षीस समारंभात विजयी स्पर्धकांचा ट्रॉफी, शॉल आणि भेटवस्तू देत गौरव करण्यात आला. या संदर्भातील हा वृत्तांत सादर करीत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे.
शाल आणि सन्मान सुद्धा करून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं आम्ही अभिष्टचिंतन करीत आहोत. डॉक्टर जगन्नाथराव देवगिरे सर, आपणास हे वर्ष सुखाचं समृद्धीचा मोराठी जावं आणि आपण आपल्या जीवनाच्या वाटचालीत शतकी महोत्सव साजरा करावा या ईश्वराने क्रिकेटच्या कॅरम संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी उसळलेले ज्यांच्यामुळं ही टुर्नामेंट एवढ्या मोठ्या संख्येनं भरत आहे. आमच्या सर्वांचे असे जवळचे मित्र, स्पोर्ट्स प्रेमी लक्षात ठेवा, त्यांच्यासारखा माणूस जो आहे स्पोर्ट्सला प्रेम करणारा त्या मुंबईत त्याचा आम्हाला अभिमान आहे. असे आमचे वीरेंद्र चव्हाणजी, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात मुद्दाम बसलेले त्यांना मुद्दामने आदराला बोलले आहे आमचे गांधी साहेब, दुसरे आमचे परममित्र विजयभाई, त्याप्रमाणे आज या भागातील लक्षात ठेवा उद्योजक आणि या कार्यक्रमाकरता गंभीर लक्षात ठेवा सर्व मुंबई नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आलेले त्यांचे शिक्षक म्हणून शिक्षक क्रीडा अभ्यास करून तुमचे त्याचबरोबर आईवडील आले असतील त्या सर्वांना लक्षात ठेवा, सर्वांना तुम्ही मदत करून आभार मानतो. कारण एवढ्या लांब येऊन हा वेळ जो आहे त्या खेळाकरता देणं तो सोपं नाही, खर्चिकसुद्धा आहे. पण तरीसुद्धा मला आश्चर्याचा एक लहानसा धक्का बसला. खेळात तो खेळत जाऊन सांगितलं की डॉक्टर साहेब, जे उत्तम जे खेळाडू जे महाराष्ट्रातले ते मुंबईने नाही, त्यातल्या 65 मुलांनी त्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. तर कल्पना करा, ही म्हणजे मुलं जी आहेत एकापेक्षा एक भारी आहे. की शक्यता आहे कारण की पहिल्या 1-2 ह्याच्यामध्येच पूर्ण असं होणार नाही. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे, आता जो हे सामने भरत आहेत आमच्या नावानं भरत आहे, आमचे परम जे स्त्री आहे जयराज चव्हाणजी, त्या संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये मुंबईतले तज्ञ एकदम माझी खात्री आहे. अतिशय चांगल्यारित्या खऱ्या अर्थाने स्पर्धा